आता काय सांगा, काय वाटते गेले तर म्हणलं सबन कार्यक्रम कसा लय मनासारखा पार पडला की नाही? हा. हो, कार्यक्रम तर व्यवस्थित पार पडला. चांगला आहे. आता याचा काही फोन आला होता का? हे जेवण घेऊन करूच ना, म्हणजे प्रसाद घेऊनच येतील ना शेगावरा. हो निघाले ना. हो निघाले. ना फोन केला तर नागझरी लोक होते. आता येते ना, 1-1.5 घंटा लागेल तरी, जास्त पण कमी नाही. वा वा, नाही आरामशीर येतील ना. हो, चांगला आहे. बरं झालं ना. बरं, मी येतो म्हटलं मोड्यातून. आता कसं 8-10 दिवस झाले, जरा दुर्लक्ष झालं. हो, पाहतो आता जरा. हो म्हणलं योगिताच्या घरचे लोक बी लय खुश झाले बरं आपल्या घरचा कार्यक्रम पाहून. समजे जण असे डोळे उघडायचे उघडेच राहिले. हो, समजे जण लय साजरा कार्यक्रम केला, लयच मोठा केला, लय झाक झाला. लय लोक बी आलते की नाही बरं, समजे लोक आलते. आम्ही सगळी सगळं चांगली बोलली ना. शिटूच्या गावच्या बाया हो लय खुश झाल्या. आधी जातो म्हणत, त्या रिसेप्शनच्या दिवशी जातो म्हणत, पण मी म्हणलं नाही, रात्री नका जाऊ, थांबा म्हटलं. आता नाहीतरी नवरी थांबली म्हटलं, तुम्ही बी थांबा. जबरदस्तीने सामान घेतलं तर इन बैले लागे बाकीचे समजा बायले. दुसऱ्या दिवशी पण मी म्हटलं नाही, थांबा, दुपारून जा, जेवण करून जा. तर नाही म्हणत. मग त्यामुळे ते तिथे इमली बाई होते की नाही, त्याच्या घरी जरा स्वयंपाक पाण्याचा पंचायत पडते. तर मग इनबाई म्हणत की नाही, आता समजा जणी संघ आलो, संघच जातो म्हणत आम्ही. हो, ते बी लय खुश झाल्या बरं. हो, मी त्याच्या सगळं बी लय साजरी म्हणजे बोलणं बसणं. समजा लय खुश झाले आपल्या घरी. सगळ्याला म्हटलं एक नक्का बाईला साडी दिली, म्हटलं मी एक बहिणी सुटली अशी. हो, सगळ्याले यादीनं देईल साड्या दिल्या. नाही बरोबर आहे. ते द्यास लागत ना. मग तिने आपल्या घरी वैर आणले, नाही आणलं जरी नाही आणलं, तर ते आपल्या घरी लग्नाला आले तर आपण काही ना काही देणं काम आहे आपलं. ते काम बरं झालं ना. त्यासाठी तुम्हाला म्हटलं होतं ना, ते साडी नाही सुटली पाहिजे. कसं 200-400 रुपयाची गोष्ट राहते, पण ते फालतू मग तिला दिली मला नाही दिली, ते बाहेर तर चालते. मग आता का आपल्या घरी शेवटचं कार्य हे बरं झालं. ते सगळे जण आले आले तसे सगळेच जण आपल्या घरी. फक्त तेवढा थोडासा पाहुणा नाही आला आणि माझी बहीण नाही आली, नाही तर सगळे आले. आता एक दिवस मला जावं लागेल. मला तर वाटतं सुनबाईला राजूला पाठवा. काही काम नाही माय बाई, पावला ढगाचा आहे, धड बोलणार नाही. नाही सेन्सन वायरी भांबाई ना ते. नाही नाही सांगता येते, पण पूर्णच सांगा, पुरीले सांगा की असं आहे बाई. तशी पोरगी समजूतदार दिसते मला, चांगल्या घरातली आहे, समजेन तिली. की सांगून ठेवा की बा ते राग भरले होते बा, असं असं आहे. एखादा 2 शब्द म्हटलंय बाई तर आपण हुशार नाही, आपण लहान बोललोय, कोणी मोठं तर काही मानू नाही. कसं येईल तर पाठवलं ना, तर पाहुणा खुश होईल ना, की बा पाहुण्याचे पाहायला गेल पाठवलं. बाईची बी भेट होते, बाईली बी सून दिसते. तसं बाईला वाटत नशीन का, पण काय करीन आता, नाही आणलं माणसानं तर. नाही तर तिला तर उत्सव गमलं नशीन, मलाच कुठे गमलं. सगळे जण आले माघारी, माझी बहीण नव्हती. पण काय करू, तिला तर जबरदस्तीने आणलं असतं ना, तर त्या उपटानं अजून लय उपटपणा केला असता. म्हणून करायला नाही तर मी काय गेलो असतो, माझ्या बहिणीला घेऊन आलो असतो. नको येऊ, तू नाही आला तर जवळ नाही आला तर आवडते खेटर. पण ते त्यानं तमाशा केला असता ना, तिला फालतू सतावलं असतं, भांडला असता घरी गेल्यावर. म्हणून राहिलो ते. नाही तर मी केलता तिला फोन, म्हटलं तर बाई मी येतो तुला घ्यायला, पाहुणा नाही आला तर नको येऊ दे म्हणा. पण ते म्हणे येऊ नको म्हणे, तो अजून तमाशा करेन. तर पाहुण्याला त्या हळूहळू घेते ना, एवढा बी निरा हे नाही करा. जरासं सांभाळून घ्यावं. आता लग्न कार्य होय, संबंध होय, तर जरासं चालतेच होय. आता का समजा काही कोणाच्या मनानं होते का, आता समजायच्या पासून होत आलं ना, साजरा आहे ना माय, आता दिसलंय ना तिचं गोदबी, आता दिसतं तर खरी माय. आता पुढे तिचे गुण अंगातल्या अंगातच असतात. पण तसं आता सध्या तर जरी बरं वाटून राहिलं ना, माहितीच्या बहिणी गिनी तिचे सोयरे राहिले, आता समजे लग्नात भेट झाले, हे तर वाटते तर खरी माय संबंध चांगला आहे. पुढे काय पैसा आहे ते बाबा, कोणाचं काय घेतलं आपण, कोणाच्या अंगातले गुण का पाहून दिसतात. नाही, ते तर हळूहळूच दिसतात म्हणा, ते बरोबर आहे. आणि ते तुझ्यापेक्षा चांगलं कोण ओळखणार आहे. कसं आहे बा माणूस, एक चान्स नाही सोडत मला टोमणे मारायचा. आता एवढं समजा लग्नात समजे संघ साजरी राहिली मी, माय पायाला पाय नव्हता ना, डोळ्याने लागलं मला. सगळे संघ बोलणं, हे करणं ते करणं, कौतुक तर काही नाही, उलट मला टोमणे मारते. मला म्हणते अंगातले गुण तुझ्यासारखे कोण ओळखणार आहे. माय मी काही खराब हाव का? तुझा बाई गेला नाही. हो, ते माहिती सुनील दिवस आहेत ना, तर मग पोराचा फोन आलता ये म्हणून, मग त्या गेल्या माहिती. नाहीतरी झाला आता तुमचं घरचं समजा. आता काय आहे म्हणे शिटू काय आता माय काय का परत दिवशी जातो म्हणे, ते 2 दिवसात जाईन असं म्हणे माय. शेगावून आली की मी जाईन असं म्हणून राहिली. असं का? बरं बरं बरं, मी नेऊन देईन ना तिले. हो, राजूचं झालं तर राजू नेऊन देईन, नाही तर मग मी नेऊन देईन बाईले. हो, नाही तर काय तर घेऊन द्यास लागेल तिले. मग काय तर तसं तिची सासू म्हणे राजूलेन लागी योगिताले जायला बोलावं म्हणे. पण आता इतक्या का लवकर कोणी बोलावते, इतक्या लवकर का आपल्याला धाडला जाते. 6 महिना झाला की धाडेन म्हणलं. हा, ते पाहायचा तुमचं काय आहे ते करता तुमच्या हिशोबानं. पण बाईच्या घरचा फोन आला तर मी बाईला नेऊन देईन. बरं येतो मग मी मोळ्यातून येतो. पण उलसक नाही म्हटलं की तू किती साजरं केलं, का समजा केलं, त्या का समजा आवरलं. लयच आहे माणूस,
तुला का तोंड फाटलं असतं का म्हणाले की तुला सजरी राहिली बा, सगळे संग बोलली राहिली, चांगलं झालं, चांगला कार्यक्रम पार पडला का, तुला लय लय दगदग झाली तुले, का आराम कर जरासा, का तू थकली, उलचक नाही म्हणत नाही बया बया. ओय माय माय, मला वाटलं तुम्ही म्हणतच गेले का. नाही चाललोच होतो वहिनी. रत्ना काय करू राहिली. आहे ना घरातच आहे. नाही बाई का नाही म्हणलं अंगच टाकलं का. नाही हो मा का आता तो गेले ते मळ्यात चाललो पण आता बसा ना. नाही म्हटलं आलेस का घरी. नाही आता निघाले म्हणे, फोन केला तर नागझरी लोक आहे म्हणे, आता येतील वजे वजे, ते का सारखेचे देतात, थांबतील, काही रस पितील, काही करतील, येतील. हो आता लेकरं वयत. हां बरं आहे, बरं शिटू आहे ना त्याच्यासंग, काही टेन्शन नाही. म्हणून तर शिटूला पाठवलं पाहिजेच मग काय आहे तर. पहिल्यांदा दोघायला पाठवल्यापेक्षा एक जण पाहिजेच कोण ना कोणी संग. घरचं सत्यनारायणची पूजा आवरून घ्या लागेल ना. हो मोठ्या बाई आता सकाळच. हां सकाळच तिची वटी भरायची आणि सकाळच लागे सत्यनारायणची पूजा बी, समजा सकाळच आहे तिकडे. परत दिवशी शिटू जाते मला वाटते. तिचं चालू होतं बाई, मी तिकून आले की 2 दिवसांनी जाईन 2 दिवसांनी जाईन. असं का. हो मग चालते, मग सकाळी उरकून घे तिची चोरोटी भरणं हे ते समजा होऊन जाते. तेच म्हटलं. म्हटलं ते कुठं ठेवलं ते बेडशीट आणि ते टाकून देतो ना. कधी जायते थैलीतच काय माय. ते फुला सांगितले ते फुलं बी आहेत. बरं हो फुलं दिसले ना मला. हो श्यामले पाहिजे झोका देजो. हा हो. आणि तू कोण धपटा कोण माय थकली कोण. नाही ना थकल्यासारखं वाटू राहिलं. काही नाही ते गाडीत थोडंसं ना मला मळमळलं होतं, उलटी झाली म्हणून. हां काहून तुला तर गाडीत उलटी होत नाही माय. काय झाली ते पोटगीत बरोबर आहे का. नाही तर काही खाल्लं तिकडे. नाही काय खाल्लं. काहीच नाही खाल्लं बाई. गजानन महाराजच्या मंदिरातला प्रसादच घेतला फक्त. काहीच नाही खाल्लं गेलं. आईस्क्रीम खाल्ली बा फक्त. त्यानं काय होते. माय बाई व त्यानं काय होते. त्यानं काही नाही होत. आता बोरग मारी शिका देईन, सर्दी येईन, त्याला खोकला येईन. काच करा बाई शिटू त्याला किती काच खेप सांगा की नको खाऊ इतक्याला वगैरे असं आईस्क्रीम आणि आईस्क्रीम. हां सांगा लेकराला भारी जात नाही का. एक ते पाणी येऊन राहिलं, वातावरण बदलून राहिलं, तशीच तू लेकराला सर्दी येत असते. हां ते तू आईस्क्रीम खातं काय म्हणावं माय तुले. नाही उलशीकच खाल्ली, उलशीकच खाल्ली, लई नाही खाल्ली. काहीच नाही झालं अजून. शिंका नाही आला, काही नाही झालं. झोपलं तर मस्त. मॅम हे लावलं त्याले ते नाही का, ते गुडीनं दिली का डॉक्टरनं, ते 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 टाकले त्याच्या याच्यावर. मग त्यानं जर वाटले त्याला काही सर्दी गेली तर ते बसून जाते. माय वेळे हुशाराच हो. म्हणजे स्वतः आईस्क्रीम खातो आणि लेकराला सर्दी नाही यासाठी पहिलेच ते गोळ्या गिळ्याचे हे करून ठेवतो. नाही धन्य माय बाई, बरं आहे माय. जसं पत करा बाई शेटू. काही खाल्ल्यानं जीव नसते येत. लेकरासाठी लय गोष्टी मन मारा लागतात. हे खाणं पिणं तर लय छोलची गोष्ट आहे. लय लय गोष्टीचा त्याग करावं लागते. हे खाणं म्हणजे काही लय मोठी गोष्ट नाही आहे. यंदा नाही पुढच्या वर्षी खाता येते आईस्क्रीम. कुठे पाहून चाललं. हां असं हे करू नये. फालतू लेकराला त्रास होते ना. त्या रोजी तुला ऐकलं नाही ते तुला म्हणते भाजी इतकी तिखट आहे खाऊ नको, तिखट भाजी खाऊ नको. दिवसभर पोराच्या घाटीशी आलं तिला गुन्हा टाकी. मग त्याला जैती लागते ना लेकराला. सैन होत असते का असं तिखट. तू तिखट खाशील तर त्याचं बिघडते, तू थंड खाशील तर त्याचं बिघडते. किती कप सांगा माय तुले. एवढं काहीच नाही होत ना बाई. बरं मी येतो, ते लावतो सजवतो याची खोली. हो जाय माय कर. मी स्वयंपाकाचं पाहतो. पोहे करतो भाजी करतो आहे ना. हो पोळीन भाजीच कर. काय दुसरं काय करतो. वरण भात कोण नाही खात संध्याकाळचं. नाही तरी पोळी कर आणि भाजी कर. भाजी कायची करतो मग. थांबलं नाही तर मी येतो ना. नाही बाई ते येईन ना. आई तिला काय करायला लावता. आजच्या दिवस राहू दे ना. उद्या करायला लावतात तिला. तिची पहिली रसोई पहिला पदार्थ ते उद्या बनवीन. आज खायला जाऊ दे. आता ती थकली ना. तिला तर गाडी तर मळमळ होती. गाडी संध होती नाही. जातानाही मळमळ, नेतानाही मळमळ. फक्त तिला उलटी नाही झाली, झोपेलच तिथे. जातानाही गाडी झोपून राहिली. मला मळमळ होते ताई, मळमळ होते ताई. लोंगा खाणं सुरू, सब खाणं सुरू. येताना नाही तसंच. तिला गाडी सहन नाही होत. माझ्या शेवटी उलटी झाली. मग ते म्हटलं तर हे उलटी करते. झोपून राहिली ते. जाऊ दे आज नको म्हणते स्वयंपाक कर. राहू दे करतोच. नाही तर मग मी येतो ना. थांब ना. मी काय बात करतो. हां ते हारगीर लावतो तिथं लागे येतो मग बात करू लागतो ना. राहू दे तिला नको म्हणून आज. राहू दे कमाल आहे माय बाई. का म्हणा ना राहू दे. आज दिवस केल्यानं काय व्हायचं. लापच सकाळपासून करीन ते त्याचं. बरं जाय मग करीन येतो. ते पोरगं निजेला तर कर. मग ते काय करत होतं आणि ये भरकर. तू उठला की मग घे त्याला. हो तो त्याला झोक्या दे फक्त 2 म्हणून. काय मग झोक्या दिला असले की तू झोपते. मग झोका बंद झाला की उठीन. हो ना इकडे स्वयंपाक करतो तिकडे झोके देतो. तू लवकर ये वरून खाली बसू नको ती बदर. ते काय करून राहिली खोलीतच आहे काय. तो कुठे गेला. तो बाहेर गेला कुठे. ते आहे वरच. आता येत आहे कुठे गेला हे पोरगं. असं दीड डोक्याचं आहे. त्या सांगलं कोण नाही त्याला कुठे जाऊ नको. मग त्याला अक्कल नाही पण जाऊन बशीन ते कुकडे. त्याला सांगलं होतं का रात्री लवकर घरी ये म्हणून. आई ती काय सांगायला लागते त्याला समजत नाही का. ये रे तू फालतू डोक्याला टेन्शन नको घेतो. जाय तू स्वयंपाक कर. चल बाई बस झालं आता. चल मॅम पोरगं उठीन बाई. काय हो हे साडी कशी घालू. हे साडीचं बोललं बाई गोर ताई.
हा काय योगिता घालता नाही येत काय? नाही नाही हो घातली ही पिन नव्हती दिसू राहिली दिसली घातली ताई देऊ का मी घालून? नाही ताई घातली ना. ही घातली का? का बरं ताई चांगली नाही आहे का? नाही चांगली आहे छान दिसून राहिली. बरं माझा आवरला. श्याम उठला वाटते येते मी. काय आहे रे हातात? कुठे काहीच नाही. असं लपो अजून लपो. काही नाही ना मग. स्वीट ताई लस गमता करते. काही छान दिसून राहिली. थँक्यू. शिटू राहू दे तू नको राहू दे ते करीन आता राहू दे. घे तू बाजूले पुढे तसेच ते. बापरे मला उशीर झाला वाटते यायला. हे तो उठले याचे कामही सुरू झाले तरी तुम्ही किती लवकर उठले. हा अलाराम वाजलाच नाही. अलाराम लावता ना. मी करते ना ताई. काय करून राहिला तुम्ही? आई ती योगिता आली आता ये ना. आवडलं का तुला? देवाजवळ पाहायला का लागत देवपूजा झाली तशी माई. सकाळूनच करत असतो मी देवपूजा. आता सकाळपासून लवकर उठत जाईन लवकर देवपूजा करत जाय. तर सासऱ्याला लवकर लागते देवपूजा. घर झाडणं पुसणं देवाजवळ दिवा हे तेलेलं लवकर लागते. सकाळून लवकर उठून करत जाय हे बरोबर. मी नमस्कार केला देवाला. उशीरच झाला मला यायला. उद्या लवकर उठेल. आता काय करू मी? चहा ठेवू का? हां ठेव चहा. तसा सकाळून झाला आमचा. चहा ठेव. शिटू तू चहा घेते का? दूध घेतो? नाही चहाच घेते. तू मग समजायचा ठेवतो चहा. आणि तो सासऱ्याला जसा फिक्का लागते. मला गोड पाहिजे. शिटूले बी जसं मिडियमच पाहिजे. आणि राजूला लागी फिक्का पाहिजे. जास्त गोडी नाही पाहिजे. त्याला फिक्का नाही पाहिजे. त्याला एका कपाली लहान एक चमचा आहे त्या साखरेच्या डब्यात. तेवढाच एक चमचा त्याच्या चहा साखर टाकत जाय. लय गोड त्याला चहा लागत नाही. तो सासऱ्याला बी लय गोड लागत नाही. मला गोड पाहिजे माय. त्या दोघं बापले काही फिक्का करत जाय पण मला गोड करत जाय. हो मग मी दोन गंजा चहा ठेवू का? कोणाकोणाला गोड लागते कोणाकोणाला फिक्का लागते? नाही गोड फक्त यांनाच लागते. बाकीच्यांना फिक्का लागते. मला पण फिक्काच पाहिजे. नाही मला फिक्का नाही पाहिजे. मला अजिबात फिक्का चहा आवडत नाही. मला चहा आवडत नाही. मला कॉफी पाहिजे. नाही मुकाट्यानं चहा पितो. कशाला म्हणून मी मला कॉफी पाहिजे. नाही मग पण मला चहा आणि ॲसिडिटी होते. मला कॉफीच पाहिजे. त्याच्यापेक्षा पितच नाही. योगिता डोकं दुखते का? झोप नाही झाली? मग म्हणजे चहा येत नाही की काय? नाही येतो ना चहा करता. हो चहा ताई मला बरंचसं येते स्वयंपाकातलं. ठीकठाक पैकी येते. सगळंच येते असं नाही. काही येते. चल मी सांगते. काहीच नाही. हे बघ इथे सगळ्यांना दुधाचा चहा पाहिजे. पाणी टाकत जाऊ नको चहात. स्पेशली तुझ्या नवऱ्याच्या चहात अजिबात पाणी टाकत नको जाऊ. त्या राजूला बादशाही पाहिजे. त्याला दुधातच चहापत्ती टाकायची आणि थोडीशी साखर टाकायची. आणि त्याच्या चहात नेहमी अद्रकची पावडर टाकत जाय. त्याला अद्रकची पावडरचा चहा आवडते. म्हणजे अद्रकचा. अद्रक नसली तर अद्रकची पावडरची सोय करून ठेव तू घरात. आता तुझ्या हिशोबानं तू करून ठेव सगळं. हां आणि त्याच्यात इलायची टाकत जाय थोडीशी. बाबाले आणि राजूले सारखंच पाहिजे. आईले त्याच एकच चहा ठेवायचा. त्या दोघांचा काढून द्यायचा पहिले फिक्का. आणि त्याच्यात परत एक चमचा साखर टाकायची शिल्लक. आणि मग आईले द्यायचा. झालं. नंदनगंज काय भरावं लागतं आणि काय एवढं टेन्शन घ्यावं लागते. चल मी ठेवतो. पाहतो कशी करतो. थँक्यू ताई. चांगली आयडिया आहे. असंच करत जाईल मी. माय चहा आणते काय डायरेक्ट का जेवणाच्या बाबतीत देतो का चहा? शिजलाच नाही का अजून? नाही करते ना ताई. चला ना ताई. कुठं आहे चहा? साखरचा डब्बा कुठे आहे? कोणत्या गंजात करावं लागते? दूध फ्रीजमध्ये आहे का? आता तू ठेवा. मी सांगितलं तसं. नाही तर मी केला असता. आता ती पोरगं रडून राहिलं. मी जाते. काहीच नाही सांगितलं तसं कर. एकत्र ठेव सगळा चहा. पहिले सगळ्याला गाळून दे. नंतर त्याच चहात शिल्लक साखर टाक आणि त्या आईला देऊन दे. काय झालं बाबू? झोपा झाली का? बाबूजी झाली का झोपा? उठला बाबूला त्याला घे ना. कुठे गेली? घेतलं आई घेतलं. काय हो हा श्यामली आताच उठायचं होतं. थोड्या वेळा झोपला असतं तर काय झालं असतं. मी चहाचा डब्बा कुठे सांगितला येई ना. स्वतः बाई चल करा लवकर. योगिता कर लवकर. नाही तुला झांबलं समजतील. म्हणतीने अजून चहाच नाही शिजवला येईन. स्वयंपाकही करायला लागते तुला आज.